ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। मी आहे राहुल कुमार, संयोजक बहुजन संघटक। आज आपल्याशी भारतीय संविधानाच्या संदर्भाने काही चर्चा करण्यासाठी मी येथे उपस्थित आहे। भारतीय संविधान म्हणजे काय हे समजून घेतल्याशिवाय आपण पुढे जाणं अशक्य आहे आणि म्हणून भारतीय संविधान समजून घेणं ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। भारतीय संविधान काय आहे तर भारतीय संविधान मुळातच या देशातील सर्व मानवमुक्तीच्या लढ्यांना, मानवमुक्तीसाठी जे काही कायदे आहेत या कायद्याचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान। भारतीय संविधानाचं जर महत्त्व सांगायचं झालं तर भारतीय संविधान हे पूर्णतः मानव केंद्रित आहे। मानवाच्या एकूण एक गोष्टींवर काम करणारं हे संविधान आहे। त्यांना सुविधा, सोयी आणि त्यांची जबाबदारी आणि त्यांची कर्तव्य सांगणारं जे काही दस्तावेज आहे ते दस्तावेज म्हणजे भारतीय संविधान। या भारतीय संविधानामध्ये एकूणच या म्हणजे माणसाच्या प्रत्येक अधिकाराच्या माहितीची जी माहिती आहे ती माहिती त्यामध्ये दिलेली आहे। त्या अधिकाराचे महत्त्व त्या ठिकाणी सांगितलेले आहे आणि हे जे अधिकार आहेत या अधिकारांचे हनन होऊ नये यासाठी जे काही संरक्षण दिलेले आहे हे संरक्षण सुद्धा या ठिकाणी नमूद केलेले आपल्याला या भारतीय संविधानामध्ये दिसते। एकूण भारतीय संविधान हे संपूर्णतः मानवी मूल्य जपणारं, मानव केंद्रित आणि मनुष्याला माणुसकीची जाणीव करून देणारं हे संविधान आहे। आणि त्याचसोबत या देशातील ज्या काही निसर्ग संपत्ती आहे या निसर्ग संपत्तीवर माणसाचा अतिक्रमण होऊ नये, माणसाने आपल्या हुकुमशाहीने, आपल्या एकाधिकारशाहीने त्यांना लुटू नये याची सुद्धा जी काही व्यवस्था या संविधानामध्ये केलेली आहे हे संविधान त्या पद्धतीनं आपल्याला आपले अधिकार आणि या निसर्ग संपत्तीला जपणारं हे संविधान आहे असं आपल्या लक्षात येते। आणि म्हणून हे भारतीय संविधान आमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करणारा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे आणि त्याच अर्थाने भारतीय संविधानाला समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे। भारतीय संविधानाचं जर महत्त्व आपण समजून घेतलं तर या देशामध्ये हा जो काही विशाल काय देश आहे यामध्ये अनेक परंपरा आहेत, अनेक जाती आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक धर्म आहेत आणि अशा पद्धतीने या देशामध्ये ज्या काही वेगवेगळ्या संस्कृती आहे या वेगवेगळ्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत आणि या सगळ्या परंपरांना न्याय देण्याची जी भावना आहे ही या भारतीय संविधानामध्ये आहे। ज्या पद्धतीने एक माणूस किंवा एक व्यक्ती हा संपूर्ण देशाला रिप्रेझेंट करू शकत नाही, त्यासाठी त्या पर्टिक्युलर संस्कृतीला जपणारे, त्या भाषांना जपणारे, त्या प्रदेशांच्या प्रादेशिक भावना जपणारे जे काही रिप्रेझेंटेटिव्ह असतात या रिप्रेझेंटेटिव्हना घेऊन त्यांचं म्हणणं ऐकणारी जी व्यवस्था आहे ही भारतीय संविधानामध्ये निर्माण केलेली आहे। भारतीय संविधान मुळातच या देशातील विविध परंपरा असतील, जाती असतील, धर्म असतील, वर्ग असतील, कास्ट असतील, सबकास्ट असतील, प्रदेशवाचक भावना जपणाऱ्या, अस्मिता जपणाऱ्या व्यवस्था असतील, या सगळ्यांना रिप्रेझेंटेशन करणारं जे काही एक कायदेभवन आहे हे या भारतीय संविधानानं आपल्यासमोर मांडलेलं दिसतंय आणि त्यामुळे भारतासारख्या विशालकाय देशाला एका सूत्रात बांधणं हे या भारतीय संविधानामुळे शक्य झालेलं आहे। म्हणजे भारतामध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळी जवळपास 564 वेगवेगळ्या प्रकारची जी संस्थानं आहे ही या देशामध्ये कार्यरत होती, ज्यामध्ये कोल्हापूर असेल, कागल असेल, सातारा असेल, निजाम असेल, जामनगरचं संस्थान असेल, लखनौमध्ये संस्थान असेल, असे वेगवेगळे संस्थान, जम्मू काश्मीरमध्ये संस्थानं होती, अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळी संस्थानं होती। असे 564 जवळपास संस्थानं होती। ही एका धारेमध्ये, एका रेषेमध्ये या भारतीय संविधानामुळे एकत्र आली आणि एकत्र येऊन या देशामध्ये एक त्या संस्कृतींना जपणारं, त्यांचं सुद्धा सार्वभौमत्व जपणारं एक व्यवस्था निर्माण केली। ही या भारतीय संविधानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, ते महत्त्व आहे। आणि त्याचमुळे या देशातील एवढ्या मोठ्या संख्येने राहणाऱ्या लोकांना एक स्थैर्य प्राप्त झालं, हे या भारतीय संविधानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। अनेक भेदभाव, विविधता असलेल्या देशाला एकतेचा व अखंडतेचा मूलमंत्र देणारा हे भारतीय संविधान आहे आणि त्याचमुळे आपण या ठिकाणी बऱ्याच अंशी एकत्रपणे, एकतेने नांदू शकत आहोत। साम्राज्यशाही, राजेशाही, सरंजामशाही आणि पुरोहितशाही याचसोबत चातुर्वर्ण्य व्यवस्थेत भरडल्या गेलेल्या जी काही जनता आहे या जनतेला मानवी मूल्य काय असते, त्यांचे अधिकार काय असतात, त्यांची कर्तव्य काय असतात याची जाणीव करून देणारा जो ग्रंथ आहे तो म्हणजे भारतीय संविधान आहे। अनेक ठिकाणी आपण बघतो की जगाचा इतिहास जर बघितला तर हक्क आणि अधिकार हे लढल्याशिवाय मिळालेले नाहीये, अतिशय संघर्ष करावा लागलेला आहे।
भारतामध्ये जर आपण बघितलं तर मतदानासाठी फार मोठा संघर्ष करावा लागलेला नाहीये. म्हणजे टिळक एका ठिकाणी म्हणतात की मतदानाचा अधिकार देऊन किंवा संसदेमध्ये कुणब्यांना तेल्यांना निवडून देऊन संसदेमध्ये काय नांगर चालवायचं आहे काय, अशा पद्धतीनं ते बोलतात. आणि त्याच वेळी म्हणजे याचाच अर्थ काय की या देशातील जो काही शूद्र समाज आहे, ओबीसी समाज आहे, या समाजाला अधिकार मिळू नयेत, मतदानाचा अधिकार मिळू नयेत, या पद्धतीची व्यवस्था येथील चातुर्वर्ण्य व्यवस्था जपत असते. आणि त्याच वेळी भारतीय संविधान या देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा एक अधिकार देते. म्हणजे अनेक देशांमध्ये महिलांना संघर्ष करावा लागला, त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये भारतातील महिला असतील किंवा पुरुष असतील, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असतील, यांना एक मूल्य एक मताचा अधिकार मिळाला. म्हणजे या देशातील फुटपाथवर झोपणारा गरीब भिकारी माणूस का असेना आणि या देशातील जगातील सर्वात श्रीमंत माणूस का असेना, या सगळ्यांना केवळ आणि केवळ फक्त एक मताचा अधिकार आहे. ही जी भावना जपलेली आहे ही भारतीय संविधानाने जपलेली आहे. आणि त्या माध्यमातून भारतीय संविधानाने या देशातील लोकांना आपले मतदानाचा हक्क देऊन त्यांना या देशातील नागरिकत्वाच्या अधिकाराची सगळ्यात मोठी भूमिका दिलेली आहे. आणि त्याचसोबत त्यांना त्यांचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी खासदार, आमदार, नगरपरिषदा, नगरपालिका आणि त्याचसोबत ग्रामपंचायतसारख्या संस्थांमध्ये निवडणुका लढण्याचा अधिकार सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे. आणि यातून लक्षात येते की ही सगळ्यात मोठी रिप्रेझेंटेशन करणारी, रिप्रेझेंटेटिव्ह निर्माण करणारी, रिप्रेझेंटेशन देणारी मोठी व्यवस्था ही भारतीय संविधानाने या जगामध्ये फक्त आणि फक्त भारतीय संविधानाने निर्माण केलेली आपल्याला दिसते. या देशातील जो प्रौढ मतदानाचा अधिकार आहे हा योग्य राजकीय शक्तींना मतदानाच्या माध्यमातून निवडून देण्याचा अधिकार हा भारतीय संविधानाने सगळ्यांना दिलेला आहे. म्हणजे एखाद्या पक्षाला जर आपण आज निवडून दिलं तर हा पक्ष जर आपल्या आशा, अपेक्षा आणि ज्या काही त्यांनी स्वतःच्या ज्या काही भूमिका मांडलेल्या आहेत या भूमिकांना जर तो न्याय देऊ शकला नाही, त्या भूमिका जर तो योग्य प्रकारे त्या ठिकाणी मांडू शकला नाही, तर त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान न देण्याचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध राहतो. हे या भारतीय संविधानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. या देशातील राजकीय किंवा धार्मिक जे काही वेगवेगळे लोक आहेत या लोकांना सुद्धा नागरिकत्व बहाल या भारतीय संविधानामुळे दिल्या गेलेला आहे. आणि या संविधानाने सर्वसामान्य जनतेला निर्णयाचा सर्वाधिकार बहाल केलेला आहे. म्हणजे या देशात मुठभर शोषक असतील, हे शोषक म्हणजे आपल्यावर अन्याय अत्याचार करू शकत नाहीत, कारण या देशामध्ये त्या पद्धतीने एक न्याय व्यवस्था निर्माण केलेली आहे. एक रिप्रेझेंटेशन करणारी संसदीय व्यवस्था या देशामध्ये निर्माण केलेली आहे. आणि या देशामध्ये त्याचप्रमाणे आपले म्हणणे ऐकणारी एक प्रशासन व्यवस्था सुद्धा निर्माण केलेली आहे. आणि या व्यतिरिक्त या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार जो आहे हा देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे भारतीय संविधान आपल्याला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला देतं. आपले अधिकार आपण घेण्याचा जी काही भूमिका आहे ही भूमिका आपल्याला भारतीय संविधान देत राहतं. भारतीय संविधान ज्या पद्धतीनं आपण जर बघितलं की अनेक देशामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे, पण भारतामध्ये एकच नागरिकत्व आहे. केंद्राचं नागरिकत्व आणि राज्याचं नागरिकत्व हे वेगवेगळं घेण्याची गरज नाही. म्हणजे देशाचं आणि राज्याचं वेगवेगळं नागरिकत्व घेण्याची गरज नाही आहे. आपण राज्याचे सदस्य आणि भारताचे सदस्य म्हणजे नागरिकत्व हे एकाच वेळी असतो. हे या भारतीय संविधानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि हे या पद्धतीनं आपल्याला जे भारतीय संविधान आहे या पद्धतीनं आपल्याला रिप्रेझेंटेशन करण्याचा एक अधिकार प्राप्त करून देतं. भारतीय संविधानामध्ये सगळ्यात मोठी जर आपण गोष्ट बघितली तर या देशामध्ये आपण बघितलं जगामध्ये अनेक राज्य निर्माण झालेली आहेत. अनेक राज्यांचा जर आपण अभ्यास केला तर अनेक देशामध्ये जे काही वेगवेगळे देश निर्माण झालेले आहेत किंवा देश आहेत या देशांमध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो की मोठ्या प्रमाणात हुकुमशाही तत्सम वातावरण निर्माण झालेले आहे. त्या देशांमध्ये आपण बघत आहोत की अनेक ठिकाणी हुकुमशाही बळकट होत आहेत किंवा हुकुमशाहीकडे हे देश वाटचाल करत आहेत. त्याचवेळी भारतासारखा विशाल, विस्तृत, अवाढव्य, वेगवेगळ्या परंपरा जपणारा देश हा मात्र एकसंघ आहे. या देशामध्ये फुटीरवादी शक्तींना, हुकुमशाहीवादी शक्तींना बळ मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की या देशातील फेडरल आणि
राज्य व्यवस्था जी आहे ती त्या पद्धतीनं संसदीय पद्धतीनं ती निर्माण केलेली आहे. फेडरल व्यवस्था निर्माण केलेली आहे. राज्य असतील, त्यानंतर केंद्र असेल आणि केंद्र आणि राज्यांचा संबंध असेल, हा अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी अधोरेखित केला गेला. त्यामुळे राज्य केंद्रावर आणि केंद्र राज्यावर कधीही हावी होत नाही. त्यांचे वेगवेगळे अधिकार त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत, डिफाईन केलेले आहेत. त्यामुळे आपापल्या अधिकार क्षेत्रामध्ये ही लोक काम करत राहतात, राज्य आणि केंद्र. त्यामुळे जे काही क्लॅशेस असतात ते क्लॅशेस फार काही या देशात निर्माण होत नाहीत आणि निर्माण झाले तरी ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून रिझॉल्व्ह करता येतात, ते सॉल्व्ह करता येतात. ही पद्धती भारतीय संविधानाच्या माध्यमातून निर्माण केली गेलेली आहे. हे या भारतीय संविधानाचे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि एवढं मोठं हे भारतीय संविधान आहे आणि म्हणून आपण दर 24 नोव्हेंबरला भारतीय संविधान हे संविधान दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. आणि म्हणून बहुजन संघटकच्या वतीने आम्ही हा जो नोव्हेंबर महिना आहे हा अख्खाच्या अख्खा महिना हा संविधान महिना म्हणून साजरा करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे तर या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण संविधान जनजागृतीसाठी वेगवेगळ्या मोहिमा हातात घेतल्या पाहिजे, वेगवेगळे कार्यक्रम आपण हातात घेतले पाहिजे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधान हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे तर भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचन केली पाहिजे. भारतीय संविधानामध्ये जे तुमचे अधिकार आणि जे काही आपली कर्तव्य सांगितलेली आहे ही कर्तव्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. भारतीय संविधान आणि IPC जे कलम आहे, म्हणजे जे पोलीस स्टेशनचे कलम आहे, हे वेगवेगळे आहेत. हे या देशामध्ये आपण सांगता आलं पाहिजे. या देशामध्ये कोर्टाचे निकाल फार प्रलंबित का होतात, त्याची कारणं काय, त्याचा आणि भारतीय संविधानाचा तसा एक संबंध येत नाही. त्यासाठी राज्य व्यवस्था किंवा सेंट्रल व्यवस्था ही जबाबदार आहे. ही न्यायालय निर्माण करत नाही किंवा तेवढ्या प्रमाणात जजेस निर्माण करत नाही ज्या प्रमाणात खटले येतात, हे आपण सांगितलं पाहिजे. आणि त्यातून जे काही गैरसमज आहे या भारतीय राज्यघटनेच्या संदर्भाने ते आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारतीय संविधानावर जे काही छोटे मोठे आक्षेप घेतले जातात, या आक्षेप जे आहेत हे आपल्याला लोकांची दूर करता आले पाहिजे. 370च्या कलमाच्या बाबतीत बाबासाहेबांनी त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारमध्ये मतभेद होते. बाबासाहेबांना ते मंजूर करावं लागलं किंवा ॲक्सेप्ट करावं लागलं. त्याच पद्धतीने अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या बाबासाहेबांना बहुमताच्या जोरावर मान्य करावं लागल्या आणि काही गोष्टी ज्या बाबासाहेबांना अपेक्षित होत्या त्या मान्य नाही झाल्यात. अशा दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे हे संविधान हे त्या काळातील अतिशय उच्च शिक्षित देशभक्त असलेल्या, ज्यांनी त्या काळामध्ये अनेक वर्ष तुरुंगवास भोगला, इंग्रजांशी लढाई केली, अशा बॅरिस्टर, मोठमोठे म्हणजे उच्च शिक्षित लोकांची जी काही भारतीय संविधान सभा होती, या संविधान सभेने ते ॲक्सेप्ट केलेले संविधान आहे. ते लिहिले आणि लागू झाले या पद्धतीचं संविधान नाही आहे. संविधानाचा एक एक कलम भारतीय संविधान सभेत मान्य करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने हे भारतीय संविधान लागू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी ड्राफ्ट कमिटीचे चेअरमॅन म्हणून हे भारतीय संविधान लिहिलेलं आहे आणि म्हणून त्यांना भारतीय संविधानाचा शिल्पकार मानण्यात आलं. कारण त्यांनी एकूण एक जे कलम आहेत ते त्या ठिकाणी कन्व्हिन्स केले, तेथील संविधान सभेला समजावून सांगितले, ते त्यांच्याकडून मान्य करून घेतले आणि म्हणून बाबासाहेब या भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. आणि म्हणून या संविधानाचे जे महत्त्व आहे हे संपूर्ण भारतीयांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर आम्ही अमुक धर्माला मान्यता देत नाही किंवा अमुक धर्माला प्रोत्साहन देत नाहीत म्हणून आपण देशद्रोही आहोत, आपण या देशातील या विचारधारेला मानत नाही म्हणून आपण देशद्रोही आहोत, यापेक्षाही जो कोणी भारतीय संविधानाला मानत नाही तो खऱ्या अर्थानं देशद्रोही आहे. भारतीय संविधानाच्या विरोधात जो कोणी स्टेटमेंट करतो, जो कोणी बोलतो तो देशद्रोही आहे. ही भावना खऱ्या अर्थानं आपण या लोकांना या संविधान महिन्याच्या निमित्तानं समजावून सांगणं आवश्यक आहे. लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवणं आवश्यक आहे. भारतीय संविधानाचे वेगवेगळे कलम, त्यातील भारतीय संविधान दिलेले अधिकार असतील, हे आपल्या लोकांना समजावून सांगणे आवश्यक आहे. आणि त्यातून एक जनमानस निर्माण करणं आवश्यक आहे की हे भारतीय संविधान हे कोण्या जातीविशेषासाठी लिहिलेलं नसून, कोण्या पर्टिक्युलर व्यक्तिविशेषासाठी लिहिलेलं नसून, हे संविधान भारतीय सामान्य नागरिकांसाठी लिहिलेलं आहे. मानव केंद्रित असं संविधान आहे. जगातलं हे पहिलं संविधान आहे की या संविधानामध्ये जे संविधान या देशातील सामान्य नागरिकांना अर्पण करण्यात आलेलं आहे. म्हणजे अनेक वादविवाद या निमित्तानं निर्माण होऊ शकतात, परंतु भारतीय संविधान खऱ्या अर्थानं या देशातील सामान्य नागरिकांना समर्पित करण्यात आलेला आहे. म्हणजे या देशातील जो कोणी फुटपाथवर झोपणारा सामान्य नागरिक असेल किंवा या देशातील जो कोणी गर्भश्रीमंत माणूस असेल, या दोन्ही नागरिकांना समान मानून हे भारतीय संविधान अर्पण करण्यात आलेलं आहे.
यातून या भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य, महत्त्व आणि हे भारतीय संविधान या देशातील नागरिकांना किती महत्त्वाचं आहे, या देशाला एकसंघ करण्यासाठी किती महत्त्वाचं आहे. अनेक देशांचे तुकडे आपल्याला पडलेले दिसतात, अनेक देशामध्ये हुकुमशाही आपल्याला लादलेल्या दिसतात. अशा परिस्थितीमध्ये भारत आज एक सार्वभौम राष्ट्र आहे, भारत एक स्वतंत्र राष्ट्र आहे, भारत एक समाजवादी राष्ट्र आहे आणि भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि त्या पद्धतीनं ते कार्यरत आहे. हे या भारतीय संविधानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि याच पद्धतीनं आपण हे भारतीय संविधान लोकांपर्यंत नेणं आवश्यक आहे. भारतीय संविधान हे संपूर्ण देशातील या भारतीयांसाठी आहे. या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय संविधानाचा ऋणी आहे, कारण या देशातील प्रत्येक माणसाला या भारतीय संविधानाने समान अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणून आपण या भारतीय संविधानाविषयी आपली निष्ठा व्यक्त करू, आपला स्वाभिमान व्यक्त करू, आपलं प्रेम व्यक्त करू, आपला स्नेह व्यक्त करू आणि या भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार भारतातील प्रत्येक जनमानसात नेण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिज्ञा या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण करूयात. आणि हा नोव्हेंबर महिना प्रत्येक वर्षी संविधान महिना म्हणून साजरा करूया, जेणेकरून या महिन्यामध्ये भारतीय संविधानाचे वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला राबवता आले पाहिजेत, आपल्याला ते जनतेपुढे नेता आले पाहिजेत आणि त्यातून भारतीय संविधान हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे, या देशातील सामान्य नागरिकांसाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला पटवून देता आलं पाहिजे, अशी शपथ घेऊयात. भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे. ते जगातील सर्वात मोठं विशाल संविधान आहे आणि म्हणून हे संविधान आपण जनमानसात पोहोचण्याचं काम करूयात, प्रचार आणि प्रसार करूयात, अशी प्रतिज्ञा करून या ठिकाणी आपण भारतीय संविधानाची भारतीय नागरिक म्हणून एक शपथ घेऊयात की हे संविधान या सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेले जे काही संविधान आहे याचा प्रचार आणि प्रसार आपण करूयात. एवढेच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.